जावास्क्रिप्ट सुरू करायचं आपल्याला आज. ठीक आहे. आपलं HTML CSS पार्ट संपलेला आहे. ठीक आहे. HTML CSS पार्ट संपलाय. So now we are going to start JavaScript from today, guys. Okay. ठीक आहे. JavaScript. It is totally different from Java, guys. Okay. याच्यात नाव जरी दिसत असेल तुम्हाला JavaScript, पण हे जावापेक्षा वेगळं आहे. जावा वेगळा आहे, JavaScript वेगळं आहे. ठीक आहे. फाईन. जावास्क्रिप्ट आधी आलं का जावा आधी आलं, तर आन्सर आहे जावास्क्रिप्ट आधी आलंय, मग जावा आले. क्लिअर आहे सगळ्यांना? आधी कोणती लँग्वेज डेव्हलप झाली? जावा, मग जावास्क्रिप्ट. इवन दोन्ही 1995च्याच आहेत त्या, पण जावास्क्रिप्ट आधी आहे, मग जावा आहे. ओके. ही सुद्धा 1995लाच डेव्हलप करण्यात आली. ठीक आहे. कोणी केली? याचा डेव्हलपर होता, दॅट इज समथिंग ब्रँडन काय नाव त्याचं रे, समथिंग कॉल, याला इच म्हटलं जातं, ब्रँडन इच समथिंग. This is the developer of JavaScript. Okay, if you Google it, I will get that, guys. JavaScript developed by. Okay, Brandon Each in the May 1995. Okay, आणि जावाचं पण काहीतरी आहे. 1996ला जावाचं पहिलं व्हर्जन आलं ॲक्च्युली. ओके. 1995ला जावा पण डेव्हलपमेंट फेजमध्येच होती. ठीक आहे. ब्रँडन इच, द डेव्हलपर ऑफ जावास्क्रिप्ट. आणि याची खास गोष्ट काय माहिती आहे का? 10 दिवसात बनवलं आहे ना पहिलं व्हर्जन. 10 दिवसात, विदिन अ 10 डेज. 10 दिवसात काय होतंय? आजकाल खूप साऱ्या गोष्टी होतात, पण 1995चा काळ आठवा ना, तेव्हा काय होतं? नथिंग. लय हुशार माणूस होता राव हा, आणि याची काही टीम असेल त्यांनी मिळून जावास्क्रिप्ट सारखी प्रोग्रामिंग लँग्वेज जगाला दिली. आणि ही प्रोग्रामिंग लँग्वेज मित्रांनो, हे प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. येस, जावास्क्रिप्ट इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. जर तुम्ही याला स्क्रिप्टिंग म्हणत असाल तर यू आर रॉंग, गाईज. जावास्क्रिप्ट वॉज कॉल्ड स्क्रिप्टिंग लँग्वेज. जावास्क्रिप्टला स्क्रिप्टिंग म्हटलं जात होतं. वॉज कॉल्ड स्क्रिप्टिंग लँग्वेज टिल 2010. 2010 पर्यंत याला स्क्रिप्टिंग म्हटलं जात होतं. ओके. स्क्रिप्टिंग मीन्स व्हॉट? आय नो स्क्रिप्ट. वी नीड टू यूज समथिंग कॉल्ड वन स्क्रिप्ट टॅग. या स्क्रिप्ट टॅगमध्ये जे काही डायनामिक ऑपरेशन तुम्हाला परफॉर्म करायचे त्याचा कोड आपण लिहित होतो. स्क्रिप्ट टॅगमध्ये सगळं काय जे काय असेल ते होतं 2010 पर्यंत. एव्हरीथिंग विदिन अ स्क्रिप्ट टॅग. बट नाऊ JavaScript is not limited for only script tag, guys. JavaScript स्क्रिप्ट टॅग पुरता मर्यादित राहिला नसून JavaScriptच्या मदतीने तुम्ही खूप साऱ्या गोष्टी करू शकता. त्यामुळे JavaScriptला आता बघा, JavaScriptच्या मदतीने फ्रंट एंड पण बनवता येतो आणि बॅक एंड पण बनवता येतो. फ्रंट एंड पण येतो, यस. तुम्ही बटन बनवू शकता, तुम्ही HTMLचे एलिमेंट बनवू शकता, काही करू शकता. कळतंय सगळ्यात. इवन एक गोष्ट इथं सगळ्यांना मी सांगेल ती म्हणजे बघा, जावास्क्रिप्ट ही जावासारखीच प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. जावास्क्रिप्ट पॉप्युलर होण्याचं कारण काय माहिती आहे का? सगळ्यात जास्त जगामध्ये यूज केली जाणारी प्रोग्रामिंग लँग्वेज जावास्क्रिप्ट आहे. बघा, तुम्ही जर इथं सर्च केलं मोस्ट युज्ड प्रोग्रामिंग लँग्वेज इन वर्ल्ड, पूर्ण जगामध्ये जावास्क्रिप्ट तुम्हाला टॉप भेटेल. हे बघ, जावास्क्रिप्ट इज वन ऑफ द मोस्ट युज्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. इव्हन तुम्ही जर स्टॅक ओव्हरफ्लोचा इंडेक्स जरी बघितला ना, तुम्हाला इथं दिसेल स्टॅक ओव्हरफ्लोचा इंडेक्स. कॅन यू चेक इट गाईज? जावास्क्रिप्ट 66% लोकांनी यूज केली. इव्हन प्रोफेशनल डेव्हलपर काय यूज करत आहेत? 68% जावास्क्रिप्ट. जे कोड शिकायला सुरुवात करतात ते पायथन पासून सुरू करत आहेत असणार. प्रोफेशनल्स हे बघा जावास्क्रिप्ट, लर्नर्स पायथन, AI साठी पायथन, पण इथं पण जावास्क्रिप्ट थर्ड नंबरला आहे. म्हणजे सगळ्यांचा रिस्पॉन्ड काय टोटली? जावास्क्रिप्ट, गाईज. कॅन यू चेक इट? पूर्ण जगामध्ये सगळ्यात जास्त फेमस यूज केली जाणारी प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे जावास्क्रिप्ट. याच्यामध्ये नक्कीच काहीतरी खास आहे. काय खास आहे माहिती आहे का?
जावाच्या मदतीने तुम्ही फक्त बॅकएंड बनवू शकता. दॅट्स वाय जावा इज लिमिटेड ॲक्चुअली. तुम्ही जर जावा शिकले तर जावा डेव्हलपर, बॅकएंड डेव्हलपर बनू शकता. पण तुम्ही जर जावास्क्रिप्ट शिकले तर तुम्ही फ्रंट एंड डेव्हलपर म्हणून पण जॉब करू शकता. बॅक एंड डेव्हलपर म्हणून पण जॉब करू शकता. फुल स्टॅक डेव्हलपर म्हणून सुद्धा करू शकता. काय बोलताय सर? हो. वी कॅन डेव्हलप फ्रंट एंड, बॅक एंड डेटाबेस एव्हरीथिंग. वी कॅन एबल टू डेव्हलप फ्रंट एंड, बॅक एंड अँड डेटाबेस लॉजिक युजिंग जावास्क्रिप्ट. किती पॉप्युलर आहे. सगळंच बनतंय ना. फ्रंट एंड बी, बॅक एंड बी, डेटाबेसचं लॉजिक्स, एव्हरीथिंग यू कॅन डेव्हलप guys. But as a part of full stack Java development, we are not going to learn JavaScript, advanced JavaScript. No. त्याला एकूण टाइम पिरियड जर म्हणलं 6 महिने लागतील. फक्त JavaScript शिकायला. So JavaScript is very, 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 very vast programming language. But our goal is what? To become a full stack Java developer. So full stack Java developer साठी JavaScript किती लागते? तेवढी JavaScript आपण शिकणार आहोत. पण लक्षात ठेवा जावास्क्रिप्ट इज व्हेरी वास्ट ॲक्च्युअली. कारण एकट्याने सगळंच करते की राव हे. बरोबर की नाही? एवढी ही फेमस आहे. ठीक आहे. मग इथे डेफिनिशन काय बनेल जर जावास्क्रिप्टला मला डिफाईन करायचं असेल? मी म्हणेल जावास्क्रिप्ट इज बघा हाय लेवल आहे. इज अ हाय लेवल इंटरप्रिटेड, नॉट कंपाइल्ड. इंटरप्रिटेड. ओके. देन वी कॅन से इट इज समथिंग स्क्रिप्टिंग. आता सुद्धा तुम्हाला स्क्रिप्टिंग म्हणू शकता, काय विषय नाही. Okay, high level, interpreted, then scripting, functional oriented प्रोग्रामिंग लँग्वेज. उप्स याच्यामध्ये नाही बघा. ऑब्जेक्ट ओरिएंटेडचे फीचर्स याच्यामध्ये नाही आहेत. इनहेरिटन्स झालं, ते झालं. ते तुम्हाला याचा सबसेट दॅट इज टाइपस्क्रिप्टमध्ये त्या गोष्टी मिळतील. टाइपस्क्रिप्ट पण एक प्रोग्रामिंग लँग्वेजच आहे. ओके. आणि याच्या मदतीने बेसिकली आता यूज काय माहिती आहे का? इट इज यूज टू मेक वेब पेजेस डायनामिक. वेब पेज डायनामिक बनवण्यासाठी जावास्क्रिप्टचा यूज केला जातो. डायनामिक आणि स्टॅटिक या दोन दोन कीवर्ड तुम्हाला कधीतरी इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातील. स्टॅटिक म्हणजे काय आणि डायनामिक म्हणजे काय? सोपं एक्झाम्पल सांगतो मी. व्हॉट डू मीन बाय स्टॅटिक, व्हॉट डू मीन बाय डायनामिक? बघा स्टॅटिक म्हणजे काय माहितीये का? जसं आहे तसं. ऐ जसं आहे तसं ते कधीही चेंज होत नाही. आता जर मी इथं गेलो, लेट सपोज क्रिकबज वेबसाईट तुम्हाला माहीत असेल तर. आता मॅच सुरू आहे इंडिया वर्सेस इंग्लंड. हे बघा इथला लाईव्ह स्कोर, कॉमेंट्री, एव्हरीथिंग इज गोइंग टू अपडेट. बघा थोड्या वेळाला हे अपडेट होत चालतं. आता हे ऑल आउट झाला म्हणून संपला विषय. थोड्या वेळाने इंडियाची बॅटिंग सुरू झाल्यावर हे होईल. नाहीतर तुम्ही जर इथं लाईव्हमध्ये बघितलं, इथं तुम्हाला ही कॉमेंट्री भेटते बघा. प्रत्येक बॉलला ही अपडेट होते. दॅट इज कॉल्ड डायनामिक. दॅट इज कॉल्ड डायनामिक. नाहीतर काही वेबसाईट असतात बघा. काही जण वेबसाईट बनवतात जिमसाठी. त्या वेबसाईट भाई एकदा बनवली ना परत कधीच अपडेट होत नाहीत. ते होतात का? काही वेबसाईट असतात बघा शॉपसाठी बनवलेल्या असतात. उगाच अशाच टाइमपाससाठी. स्टॅटिक वेबसाईट त्याला म्हणतात. स्टॅटिक जे की चेंजच होत नाही. जे एकदा बनवली ना तशीच. इव्हन काही वेबसाईट स्कूलसाठी बनवल्या जातात. त्या वर्ष 10 वर्ष अपडेटच करत नाहीत. दॅट इज कॉल्ड स्टॅटिक वेबसाईट. इव्हन त्याच्यामध्ये सगळे ऑपरेशन होतात बरं का. युजर रजिस्टर होतंय, लॉग इन होतंय. त्याला डायनामिक म्हणायचं नाही. इफ द वेबसाईट आर गोइंग टू अपडेट टाइम टू टाइम और वी कॅन से काही मिनिटाला, काही तासाला, दिवसाला जर अपडेट होत असेल वेबसाईटमध्ये अपडेशन होत असेल, दॅट इज वी कॅन से डायनामिक वेबसाईट. आणि जावास्क्रिप्टच्या मदतीने तुम्ही तसलंच करू शकता. स्टॅटिक तर HTML CSS ने बनतंय. हे बरोबर की नाही? पण डायनामिकनेस यू कॅन गेट युजिंग जावास्क्रिप्ट. एक एक्झाम्पल दाखवतो मी तुम्हाला डायनामिक्सचं. मी जातो HTML बॅच 22 डे 15 मध्ये जातो मी. ठीक आहे. बघा मला जावास्क्रिप्टचं एक्झाम्पल दाखवायचं आहे. डायनामिक कसं काय जावास्क्रिप्ट? CMD कसं यूज करायचं, काय यूज करायचं दॅट इज अ सेकंड पार्ट. बट सध्या मला डायनामिकनेस दाखवायचा आहे. ठीक आहे.
Now if I just create one HTML file index.html, ठीक आहे, हा HTMLचा कोड. हे बघा, जावास्क्रिप्ट यूज करण्यासाठी आपल्याला स्क्रिप्ट टॅग यूज करावा लागतो. ठीक आहे, स्क्रिप्ट टॅग यूज केला आम्ही. नाव हिअर आय एम टेकिंग वन H1 एलिमेंट. ओके, आणि याला मी म्हटलं लेट सपोज हॅलो आदी. दिस इज समथिंग हॅलो आदी. मी जर रन केलं, मी लिहिलंय काय हॅलो आदी, येणार काय हॅलो आधीच येणार ना. दिस इज कॉल्ड स्टॅटिक. जे लिहिलंय ते दिसणार. जर जावास्क्रिप्टने काय बदल होणार का? 100% बदल होणार. मी या H1 ला एक आयडी देतोय H1 नावाची, आणि मी इथं यूज करतोय समथिंग कॉल्ड फंक्शन. फंक्शन हे शिकवतो मी पुढे तुम्हाला. मी म्हणलं चेंज H1 नावाचं एक फंक्शन बनवलं. फंक्शन काय असतं, कसं बनवलं जातं, सगळं शिकायचं आपल्याला. फंक्शन कीवर्डच्या मदतीने फंक्शन बनवलं. मी याचा रेफरन्स गेट करायचा प्रयत्न करतो. डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. आयडी काय H1. आणि याचा रेफरन्स मला भेटला. मी याला H1 रेफरन्समध्ये स्टोअर केलं. ठीक आहे, हे मी पुढे शिकवणार आहे. दिस इज समथिंग डॉम मॅनिप्युलेशन. मी जे करत आहे त्याला डॉम मॅनिप्युलेशन म्हणतात. ओके, काय असतं हे समजेल हळूहळू. ठीक आहे. नाव हिअर आय एम रायटिंग H1 ref dot inner text, and here I am writing something good morning. Good morning. Okay, and now I will create here one button. Okay, and here I am just saying change H1. Change H1. Here I'm using something called on click event, and I'm calling this function change H1. That's it, guys. आता नीट बघा, आपल्या इथं एक बटन आहे आणि हॅलो आदी नावाचं टेक्स्ट आहे. हॅलो आदी टेक्स्ट आहे. हे बघा, एक बटन आहे चेंज H1. इफ आय क्लिक ऑन दिस बटन गाईज, याच्यावर ज्यावेळेस मी क्लिक करेल, कॅन यू चेक दिस टेक्स्ट हॅलो आदी? कॅन आय क्लिक हिअर? व्हॉट हॅपन? व्हॉट हॅपन? हॅलो आदी चेंज टू गुड मॉर्निंग. वाव. बाय डिफॉल्ट काय होतं हॅलो आदी. इफ आय क्लिक हिअर, अरे चेंज झालं की टेक्स्ट चेंज टू गुड मॉर्निंग. दिस इज कॉल्ड डायनामिकनेस. तुम्ही याच्यावर क्लिक केलं, झालं वेगळंच काहीतरी. एवढंच नाही, यू कॅन डू एनिथिंग. आता याच्यावर क्लिक केल्यावर चेंज झालं. आय एम क्रिएटिंग वन मोर बटन गाईज, अँड हिअर लेट सपोज आय एम सेइंग चेंज H1 color. Change H1 color. Again, I am creating on click one more function. Okay, let's say change color. Okay, I want to change the color, so I will just write H1 ref dot style. Okay, and equal to, I will write style dot color. That is something red. Okay, can you check it? Call this function change color. Call this function change color. हे बघा आता, चेंज H1 वर क्लिक केलं, गुड मॉर्निंग. चेंज कलर वर क्लिक केलं, रेड. आर यू टू अंडरस्टँड? चेंज H1 गुड मॉर्निंग, चेंज H1 कलर गुड मॉर्निंग, रेड कलर झाला. इवन बॅकग्राऊंड कलर ऑल्सो यू कॅन चेंज. H1 ref dot style dot background color. I want something black. Background color also will change. Can you click here? बघा, बाय डिफॉल्ट याचा कलर ब्लॅक आहे. कलर मी कलर केलाय रेड आणि बॅकग्राऊंड केलाय व्हाईट. अरे काही करता येतं, एनिथिंग यू कॅन परफॉर्म. तेच सांगत आहे मी तुम्हाला. यू कॅन राईट H1 ref dot style dot text align. I will make it center. H1 ref dot style. I will give some border. Okay, let's say 1 pixel solid. 1 pixel solid. Let's say orange color what we can say, border. Let's say H1 ref dot style dot border radius. I will make it 30 pixel. Can you check it, guys? If I click on this one button, याच्यावर क्लिक केलं, गुड मॉर्निंग. इथं क्लिक केलं, कॅन यू चेक इट? एक्झॅक्टली इन द सेंटर बॉर्डर ऑरेंज, बॉर्डर रेडियस आले. म्हणजे सगळं झालं की भाई. हे बघ, हॅलो आधी चेंज गुड मॉर्निंग, चेंज H1 कलर, रेड कलर झाला, बॅकग्राऊंड अप्लाय झालं, बॉर्डर आली, बॉर्डर रेडियस आली. इफ यू इन्क्रीज फॉन्ट साईज, एव्हरीथिंग वी कॅन डेव्हलप. म्हणजे हे डायनामिक आहे की नाही मला सांगा. आय वॉन्ट टू इन्क्रीज द फॉन्ट साईज, सो आय विल जस्ट फॉन्ट साईज 40 पिक्सल.
कॅन यू चेक इट? हे बघा 40 पिक्सल फॉन्ट साईज आणि अहो एवढंच काय? इफ आय क्रिएट वन मोर बटन हिअर, लेट्स से मी म्हणलं क्रिएट जावास्क्रिप्ट बटन. जावास्क्रिप्टच्या मदतीने मी एक बटन बनवू शकतो. बटन काय H1 काही बनवू शकता. टेबल सुद्धा बनवू शकता. ओके. जस्ट मी डायनामिकनेस दाखवतोय. इफ आय क्रिएट हिअर फंक्शन गाइज, दॅट इज फंक्शन क्रिएट JS बटन समथिंग एक फंक्शन बन हे नाव देऊ शकता. ओके. हिअर आय एम रायटिंग डॉक्युमेंट डॉट क्रिएट एलिमेंट and here if I write button, बटन बनवायचे बटन. So let's say this is BTN ref. बटनचा रेफरन्स मला मिळाला. चला बटनला नाव काय द्यायचंय? म्हणलं बटनला नाव द्या इनर टेक्स्ट जोडा त्याला जावास्क्रिप्ट बटन. हे काही नाव देऊ शकता तुम्ही. तुम्हाला लॉग इन म्हणायचंय काही द्या. मी जावास्क्रिप्ट बटन दिलं. ओके. जावास्क्रिप्ट बटन. नाव आता हे बटन तुमच्या बॉडीवरती ऍड झालं पाहिजे, राईट? बॉडीवरती. सो वी हॅव टू टेक द रेफरन्स ऑफ बॉडी. सो आय विल जस्ट ऍड द ID फॉर द बॉडी and here I will say document dot get element by ID. बॉडीची ID घेतली, हा बॉडीचा रेफरन्स भेटला, बॉडी रेफ. आणि या बॉडीच्या रेफरन्सला आपल्याला हे बटन ऍड करायचे. सो आय विल राईट बॉडी रेफ डॉट अपेंड चाइल्ड and I will add this button BTN ref. Done guys, done. आता तुम्ही जेवढ्या वेळा याच्यावर क्लिक कराल बटन बनत जाईल आणि त्याला नाव काय येईल? जावास्क्रिप्ट बटन. हे बघायचंय का? हे बघायचं का? कॅन यू क्लिक ऑन दिस वन गाइस? क्रिएट जावास्क्रिप्ट बटन. इफ आई क्लिक हियर, nothing happen. Let me check what is the problem. Body ref dot append child BTN ref. Yes, we are not call this function actually. Function call करायचं राहिलं. Now can you check it guys? Can I click on this? I look at this JavaScript button. Can I click one more time? तुम्ही जेवढ्या वेळा क्लिक कराल हे बटन बनत जाईल. हे बघ. वाव. Can you check it guys? This is JavaScript. ओके. आता हे बटन थोडंसं नाही का, या बटनला आपण थोडंसं CSS वगैरे लावू शकतो, स्टाईल लावू शकतो. स्टाईल मी या बटनला कलर दिला. लेट सपोज कलर इज रेड अँड बॅकग्राऊंड कलर मी दिला BTN रेफ स्टाईल. बॅकग्राऊंड कलर इज ब्लॅक. ठीक आहे. आणि याला मी थोडीशी पॅडिंग आणि मार्जिन देतो. मार्जिन नाही, पॅडिंगच देतो. स्टाईल दॅट इज पॅडिंग I want something 8 pixel from top and bottom, 15 from left and right. Padding. Okay. And little bit margin also. Style margin. Okay. Margin मी देतोय 10 pixel from everywhere. Done guys. Okay. Now border radius वगैरे ते सगळं लावू शकतो तुम्ही. हे बघा. Done. जावास्क्रिप्ट बटन. कॅन यू चेक इट? मी क्लिक करत चाललोय बघा. मी क्लिक करतोय. मी जेवढ्या वेळा क्लिक करेल बटन क्रिएट होतंय. बटन काय? टेबल बनवा, H1 बनवा, ईमेल काय बनवायचे ते पण. दिस इज द पॉवर ऑफ जावास्क्रिप्ट. मला एवढंच सांगायचं होतं. ह्या पार्ट पुढे आपल्याला पूर्णपणे बघायचं आहे. ठीक आहे. जस्ट अंडरस्टँड व्हॉट गाईज, की जावास्क्रिप्टमुळे डायनामिकनेस भेटला. कसा भेटला ते आपल्याला पुढे बघायचं. हे क्लिअर आहे सगळ्यांना? पुढे बघायचं. त्यामुळे आता हे समजू नाही समजू, ज्यांना समजलं ओके, नाही समजलं तरी बी ओके का? पुढे बघायचं आहे ना. सो डायनामिक वेब पेजेस वी कॅन क्रिएट युझिंग जावास्क्रिप्ट. काय करू शकतो मी एकदा इथे लिहून दाखवतो मला. बघा. युझिंग जावास्क्रिप्ट यू कॅन डू काय करू शकतो बघा. चेंज HTML कंटेंट डायनामिकली. आताच दाखवलं मी. HTML चेंज केला आपण. हॅलो आधी होता, गुड मॉर्निंग झाला. त्याचा कलर चेंज, त्याचं म्हणजे काही बी चेंज करू शकता तुम्ही, राईट? इव्हन CSS सुद्धा चेंज करू शकता. चेंज CSS स्टाईल्स हे सुद्धा मी पुढे दाखवेल. देन आपण फॉर्म व्हॅलिडेट करू शकतो, व्हॅलिडेट फॉर्म्स. देन आपण याच्या मदतीने हँडल बटन क्लिक. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. बटनवर क्लिक केल्यावर झालं काय पाहिजे? आता आपण सांगितलं ना, या बटनवर क्लिक केले काय झालं पाहिजे? बटन बनलं पाहिजे. तसे खूप सारे बटन तुम्हाला पुढे दिसतील. तुम्ही एखाद्या बटनवर क्लिक केलं तर एक ड्रॉप डाऊन लिस्ट आली पाहिजे, जसं Amazonमध्ये येत होती, राईट?
तुम्ही बटनवर क्लिक केलं, सबमिट झालं पाहिजे. क्लिक केलं, त्या ठिकाणी कलर चेंज झाला पाहिजे किंवा एक्स-वाय-झेड. हे सगळं जावास्क्रिप्टने करता येतं. हँडल बटन क्लिक त्यालाच म्हणतात. इव्हन तुम्ही पुढे आणखीन जर जावास्क्रिप्ट शिकला, तर तुम्ही याच्या मदतीने ॲनिमेशन सुद्धा बनवू शकता. जे सी-एस-एसने सुद्धा बनतात, पण ते बेसिक लेव्हलचे. पण ह्याने खूप हाय लेव्हलचे बनू शकतात. तुम्ही गेम्स डेव्हलप करू शकता याच्या मदतीने. तुम्ही परत ए-पी-आयला कॉल करू शकता. कशाच्या मदतीने? जावास्क्रिप्टच्या मदतीने. आणि मगाशीच मी सांगितलं, यू कॅन डेव्हलप फ्रंट एंड, बॅक एंड अँड डेटाबेस लॉजिक सगळंच यानं तुम्ही करू शकता. दॅट इज अ पॉवर ऑफ जावास्क्रिप्ट गाईज. क्लिअर आहे सगळ्यांना? जावास्क्रिप्टची ही पॉवर आहे. ओके. मग सर ही जावास्क्रिप्ट एवढी फेमस आहे. याच्या मदतीने आपण इंटरॅक्टिव्ह डायनामिक वेब पेजेस बनवू शकतो. याला रन करण्यासाठी कुठला कंपायलर लागत नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. डायरेक्ट हा ब्राउझरमध्ये रन होतो. इव्हन एच-टी-एम-एलच्या मदतीने तर बघा, इथं लिहिलंय मी, ब्राउझरमध्ये डायरेक्ट रन होतोय. सर असाच जावास्क्रिप्ट शिकायचा असतो का? नाही. जावास्क्रिप्ट शिकण्यासाठी आपल्याला मित्रांनो, Node.js नावाचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावं लागतं. हे कुठलं सॉफ्टवेअर? Node.js नावाचं सॉफ्टवेअर. Node.jsच्या मदतीने आपण जावास्क्रिप्ट रन करू शकतो. जसं जावासाठी जे-आर-ई आहे, तसं जावास्क्रिप्टसाठी काय? Node.js आहे. सो Node.js, व्हॉट इज Node.js? ओके. हा फ्रेमवर्क आहे ॲक्चुअली जावाचा, जावास्क्रिप्टचा. याच्या मदतीने याच्या मदतीने वी कॅन रन जावास्क्रिप्ट कोड. ओके. अँड दिस इज समथिंग कॉल्ड रन टाइम एन्व्हायर्नमेंट याला म्हटलं जातं. जसं जी-आर-ई आहे तसंच Node.js आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? इथं बघा मी एक पॉइंट सांगत होतो. हां, जावास्क्रिप्ट ही प्रोग्रामिंग लँग्वेज ही एवढी पॉप्युलर का झाली? आणि इव्हन जावा सुद्धा पॉप्युलर का झाली? बिकॉज ऑफ हिज फ्रेमवर्क मित्रांनो. यांच्या फ्रेमवर्कमुळं, लायब्ररीमुळं यांना मार्केटमध्ये खूप सारा फेम भेटलाय. जावास्क्रिप्ट पॉप्युलर झाला रिएक्टमुळं. जावास्क्रिप्ट पॉप्युलर झाला Angularमुळं. कारण हे सगळे रिएक्ट झालं, Angular झालं, जावास्क्रिप्टचे प्रॉडक्ट्स आहेत. जावास्क्रिप्टला हे बेटर बनवतात. याला आधी काय म्हटलं जातं तर रिएक्ट जेएस. इव्हन आता सुद्धा म्हणतात अँग्युलर जेएस. देन वी हॅव एक्सप्रेस जेएस, नोड जेएस, व्यू जेएस. हे ऐकलंय सगळ्यांनी हे? कळतंय सगळ्यांना. हे काय आहे नेमकं? पुढं जेएस, जेएस लावलंय म्हणजे काय? जावास्क्रिप्टला आणखीन टॉप लेव्हलला नेण्याचं काम यांनी केलंय. जावाला टॉप लेव्हलला नेण्याचं काम जावाचे फ्रेमवर्क. प्रोग्रामिंग लँग्वेज अशीच फेमस होत नाही. त्याच्या फ्रेमवर्कमुळे ही फेमस होते. स्ट्रट्स असेल, हायबरनेट असेल, जी-एस-पी सर्व्हलेट असेल आणि आता सगळ्यात पॉप्युलर स्प्रिंग असेल, स्प्रिंग बूट असेल. याच्या मदतीने जावा फेमस होतं. आता जावा नॉर्मलच आहे. यांनी फेमस केलं जावा. जावास्क्रिप्ट नॉर्मलच आहे. यांनी फेमस केलं जावास्क्रिप्ट. सो एव्हरी प्रोग्रामिंग लँग्वेज इन द वर्ल्ड फेमस कोणामुळे होते? त्याच्या फ्रेमवर्कमुळे. फास्ट कोणामुळे होते? फ्रेमवर्कमुळे. म्हणजे त्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये डेव्हलपमेंट फास्ट होण्याचं कारण काय? त्याचे फ्रेमवर्क. हे काय फ्रेमवर्कमुळे. मग पायथन सुद्धा Django, फ्लास्क त्याच्यामुळेच पायथन फेमस होतोय. त्याच्यामध्ये येणाऱ्या लायब्ररीज, त्याच्यामध्ये येणारे अपडेशन, व्हर्जन्स. आता इनिशियल लेव्हलला कुठलीही लँग्वेज बाई इज्जतीत असते. इज्जतीत म्हणजे फाईन, इट्स ओके. त्याला फेमस करायचं काम त्याचे फ्रेमवर्क्स, लायब्ररीज करतात. क्लिअर आहे सगळ्यांना? मग Node.js तर इन्स्टॉल करावा लागतो. येस, वी हॅव टू इन्स्टॉल द Node.js. सगळ्यात आधी सीएमडी लिहा आणि एंटर करा. हे काय करायचं? इथं सीएमडी लिहायचं. कुठं? सर्चमध्ये. एंटर करायचं, इथं लिहायचं node-वर्जन. जर तुम्हाला असं व्हर्जन भेटलं, तर म्हणायचं आपल्याकडे Node.js आहे. आणि नाही जर भेटलं, तर नाही म्हणायचं. बरोबर आहे. आता माझ्याकडे आहे म्हणून मला आलंय व्हर्जन. तुमच्याकडे नसेल, चेक करा. नाहीतर तुम्ही इथं आणखीन एक ऑप्शन आहे. कंट्रोल पॅनलला जावा. इथं एक प्रोग्राम्स नावाचा ऑप्शन दिसेल. प्रोग्राम अँड फीचरमध्ये जावा. इथं तुम्हाला दिसेल Node.js. कॅन यू चेक इट गाईज? हे बघा. Node.js ऑलरेडी माझ्याकडे आहे. तुमच्याकडे बघा. असेल तर असेल. हे 2 ऑप्शन तुम्ही यूज करू शकता चेक करायला. नसेल तर Googleला जावा आणि टाइप करा Node.js डाउनलोड. पहिली वेबसाईट ओपन करा. काय केली? इथे एक ऑप्शन आहे बघा विंडोज इन्स्टॉलर. जस्ट क्लिक ऑन दिस. डन गाईज. यू विल गेट दिस वन. नोड. जस्ट याला इथं ओपन म्हणा. हा इन्स्टॉलर आहे तुम्हाला हेल्प करेल. हे बघा. नेक्स्ट वरती क्लिक करा. आय ॲक्सेप्ट म्हणा.
नेक्स्ट म्हणा. नेक्स्ट म्हणा. झालं काम. अरे झालं. नेक्स्ट म्हणला इथं इन्स्टॉलचं ऑप्शन येईल. नेक्स्ट, इन्स्टॉल, फिनिश. एवढंच करायचंय. 2 मिनिटाचं काम आहे. आता मी ऑलरेडी केलंय, त्यामुळे मी कट करतो. सगळ्यांनी Node.js इन्स्टॉल करून घ्यायचं आणि परत चेक करायचा इथे येऊन. कसं चेक करायचा? नोड हायफन हायफन व्हर्जन. क्लिअर आहे सगळ्यांना? व्हर्जन तुम्हाला सुद्धा भेटणार आहे. आता लेटेस्ट व्हर्जन वाढलं असेल, 24चं 25 झालं असेल. तुम्हाला इथं दिसत पण असेल किती आहे. 24.18 आहे. माझ्याकडे किती आहे? 24.15. तुम्हाला 18 भेटेल. काही विषय नाही. हा कशासाठी पाहिजे? याच्याशिवाय जावास्क्रिप्टचा कोड रन होत नाही. अजिबात नाही. शक्यच नाही. क्लिअर आहे सगळ्यांना? जावास्क्रिप्टचा कोड रन करायला Node.js पाहिजे. जर तुम्ही HTML मध्ये लिहित असाल तर होईल. हे बघा HTML मध्ये झालाच की सर. आपण HTML मध्ये नाही करायचं रन आपल्याला. जावास्क्रिप्ट लिहिली जाते 2 प्रकारे. HTML मध्ये DOM मध्ये लिहिली जाते. लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण DOM शिकू ना, त्यावेळेस HTML मध्ये जावास्क्रिप्ट असते. पण नॉर्मली वी हॅव टू राईट जावास्क्रिप्ट युजिंग 2 वेज. युजिंग 2 वेज. त्यातला पहिला आहे इंटरनल जावास्क्रिप्ट. इंटरनल जावास्क्रिप्ट. आणि दुसरा आहे एक्सटर्नल जावास्क्रिप्ट. जसं CSS होतं. बरोबर की नाही? इंटरनल, एक्सटर्नल. बघा इंटरनलचा जर मी विचार केला, इंटरनल जावास्क्रिप्टमध्ये वी नीड टू यूज स्क्रिप्ट टॅग इनसाइड हेड टॅग इन HTML. HTML मध्ये तुम्ही हेड टॅगच्या अंडर जी जावास्क्रिप्ट लिहिता ना, त्याला इंटरनल म्हणतात. जसं आता मी इथं लिहिलंय बघा. हेड टॅगच्या आतमध्ये स्क्रिप्टेड. हे तर बघितलं आपण. इंटरनल तर बघितली. पण सर एक्सटर्नल काय विषय? एक्सटर्नल म्हणजे वी नीड टू क्रिएट सेपरेट .js file and then it add into HTML if you want. जर पाहिजे असेल तर HTML मध्ये परत ती ऍड करा. पण आपल्याला सेपरेट JS फाईल बनवावं लागते. चला आपण सेपरेट JS फाईल बनवू. आय विल गो हिअर आणि मी इथे एक सेपरेट JS फाईल बनवतो. त्याला नाव देतो demo.js. हे बघा JS एक्सटेन्शन पण आलं. याने चेक इट. ही झाली तुमची जावास्क्रिप्ट फाईल. याला HTML मध्ये कसं ऍड करायचं मी पुढे सांगेल. सध्या फोकस ऑन दिस. इथं मी जस्ट लिहितोय console.log. जसं जावामध्ये असतं काय system.out.println. इथं असतं console.log. याला मी म्हणलं एक्सटर्नल जावास्क्रिप्ट इज हिअर. ओके, console.log. नाउ हाऊ टू रन दिस कोड. सर या कोडला रन कसं करायचं? या कोडला रन करण्यासाठी तुमच्याकडे काही ऑप्शन्स आहेत. या 3 डॉटवर क्लिक करा. इथं टर्मिनल आहे. न्यू टर्मिनल म्हणा. इथं तुम्हाला टर्मिनल भेटेल या पाथमध्ये. हे बघा असं डे 15. ओके, इथं म्हणा नोड demo.js. पहिल्यांदा लिहा नोड आणि देन तुमच्या फाईलचं नाव आणि देन एंटर म्हणा. सो यू विल गेट युअर आउटपुट. कॅन यू चेक इट गाईज? एक्सटर्नल जावास्क्रिप्ट जे काय console.log मध्ये लिहिले ते तुम्हाला ॲज इट इज भेटेल. ॲज इट इज. दिसतंय बघा. इव्हन तुम्ही असं जरी लिहिलं नोड डेमो तरी पण चालतंय. नोड डेमो, फक्त डेमो लिहायचा. असं चालत नाही. CLS लिहा. हे बघा हे क्लिअर स्क्रीन करतंय. नोड डेमो किंवा नोड demo.js. आर यू गेटिंग माय पॉईंट? हे सोपं आहे. नोड डेमो. नोड आणि फाईलचं नाव. डेमो माझ्या फाईलचं नाव मी डेमो द्या. तुमचं वेगळं असेल तुम्ही वेगळं द्या. दॅट इज द console.log वी कॅन यूज टू प्रिंट एनिथिंग. काही लिहा. console.log मी म्हणलं 100 + 100. व्हॉट इज आउटपुट? 200. बरोबर की नाही? console.log इफ आय से हिअर ॲडिशन. इथं कॉन्कॅटिनेशन कसं असतं बघा. इफ आय यूज समथिंग प्लस, मी म्हणलं 300 अधिक 300. बघा इथे मी प्लस यूज करत आहे. प्लस विल वर्क हिअर गाईज. कॅन यू चेक इट? 300 काय झालं इथं? कॉन्कॅटिनेशन. मी याला ब्रॅकेटमध्ये टाक. ऑब्व्हियसली आपल्याला हे माहित आहे. आपण जावा शिकलो राईट. व्हॉट हॅपन गाईज? दिस इज समथिंग ब्रॅकेट इज मिसिंग. ओके, मी ब्रॅकेट परत टाकतो आणि परत रन करतो. सो 600 आउटपुट आलं. असंच होतं ना जावामध्ये. इव्हन तुम्ही असं पण करू शकता जावास्क्रिप्टमध्ये. हे बघा प्लसच्या जागी तुम्ही कोमा द्या. तुम्ही जर कोमा दिला स्टील आउटपुट 600. इथं आता ब्रॅकेटची पण गरज नाही. वरती एक्स्ट्रा प्लस होतं राईट. हे बघा स्टील आउटपुट 600.
क्लिअर आहे सगळ्यांना? म्हणजे याच्यामध्ये जे काही लिहाल ते प्रिंट होणार आहे हे लक्षात ठेवा. console.log मध्ये तुम्ही काहीही लिहा. ओके. डबल कोटमध्ये द्या किंवा तुम्ही बघा, पण तुम्ही जर एखादी व्हॅल्यू अशी देत असाल आधी, आता हे डबल कोटमध्ये नाहीये. आपल्याला हे माहीत आहे. इफ आय रन दिस, नाऊ इट इज से आदी इज नॉट डिफाईन्ड. हू इज आदी? आदी आहे का नेमकं? व्हेरिएबल पाहिजे, राइट? त्याला डबल कोटमध्ये लिहा. नंबर तुम्ही लिहू शकता असा डायरेक्ट. नंबर जर लिहिला तर तुम्हाला ॲज इट इज 300 हा नंबर दिसेल. क्लिअर आहे सगळं? म्हणजे console.logचं काम काय? टू प्रिंट एव्हरीथिंग ऑन द कन्सोल. इव्हन हा जर तुम्ही याच्यात लिहिलाय बघा index.html मध्ये. याच्यात जर कन्सोल लिहिला, सपोज मी या स्क्रिप्टच्या खाली लिहिला console.log. मी म्हणलं इंटरनल जावास्क्रिप्ट इज हिअर. हा कुठं दिसतो सर? हा दिसतो ब्राउझरवरती. हे बघा, हे पेज रनिंग आहे इथं, राईट? हे बघा बटन बनत आहेत. मी राईट क्लिक केलं, इन्स्पेक्ट केलं. इथं तुम्हाला कन्सोलचा ऑप्शन भेटेल. हे बघा. कॅन यू चेक इट इंटरनल जावास्क्रिप्ट इज हिअर. ब्राउझरमध्ये सुद्धा कन्सोल असतो. इव्हन हा तुम्ही इकडे येऊन रन जर केला, हे बघा, राईट क्लिक, इन्स्पेक्ट, कन्सोल. कॅन यू चेक इट इंटरनल जावास्क्रिप्ट. ओके. सो इट इज कमिंग फ्रॉम हिअर. इथून पण येतं, इथून पण येतं. सो सध्या तरी याची सवय लावा. डॉम सुरू होईपर्यंत आपण असाच कोड रन करणार आहोत. ठीक आहे. विथ जीएस फाईल ओनली. जीएस फाईल बनवणार अँड विल ट्राय टू डेव्हलप द कोड गाईस. क्लिअर आहे सगळ्यांना? ठीक आहे. ओके. पुढे जाऊ आपण. ठीक आहे. सगळ्यांना क्लिअर आहे? पहिला जावास्क्रिप्टचा कोड आपण रन केलाय. नाऊ लेट्स ट्राय टू अंडरस्टँड how we can define the variables and data types in the JavaScript. guys. जे की याच्यापेक्षा सोपं आहे. याच्यापेक्षा सोपं. व्हॅरिएबल्स अँड डेटा टाइप्स. त्यासाठी जर मी इथं एक नवीन फाईल बनवली variables.js. काही नाव द्या. हे बघा. व्हॅरिएबल बनवण्यासाठी 3 वे आपल्याकडे व्हॅरिएबल बनवण्यासाठी येतात. इथं डेटा टाइप नावाची कॉन्सेप्ट बघा, आपल्याला डेटा टाइप यूज करायचा नाही, कारण हे डायनामिक आहे. डायनामिक कळतंय? डायनामिक म्हणजे जिथं डेटा टाइप द्यायची गरज नसते. स्टॅटिक म्हणजे डेटा टाइप द्यावा लागतो. इथं गरज नाहीये. नाही, नाही, नाही. यू कॅन डायरेक्टली क्रिएट द व्हॅरिएबल लाईक दिस. एज इक्वल टू 23. संपला विषय. डायरेक्ट. हो सर, डायरेक्ट सॉरी, प्रिंटच लिहितोय. प्रिंट ॲक्चुअली वी हॅव इन द पायथन. सगळंच सुरू आहे, पायथन बी सुरू आहे. ओके, सो लेट मी गो टू द टर्मिनल अगेन. हा टर्मिनल आला. काय लिहायचं? नोड व्हॅरिएबल्स. हे काय लिहिणार? नोड व्हॅरिएबल्स. आलं का? 23 एजला प्रिंट केलंय. कॅन यू चेक इट? ह्या एजच्या आधी एक कीवर्ड आपल्याला दिला जातो, त्याचं नाव आहे व्हॅर. सो बेटर टू गो विथ दिस कीवर्ड घ्यायचा. असा या कीवर्डचा यूज करून लिहा, नका करू, काही म्हणजे फरक पडणार नाहीये. या कीवर्डचा यूज केला तर एक ॲडव्हान्टेज तुम्हाला भेटेल. ॲडव्हान्टेज भेटेल. तो ॲडव्हान्टेज म्हणजे कोणता माहित आहे? व्हॅर जर यूज केला, मग हा एज मी इथं डिफाईन केलाय. इफ आय राईट अगेन व्हॅर एज इज समथिंग 34, देन आय एम रायटिंग console.log एज. कॅन यू चेक इट? हे जावामध्ये असं अलाउड होतं का मला सांगा? नव्हतं. एकदा एक व्हेरिएबल बनवल्यावर दुसरा व्हेरिएबल परत डिफाईन होत होता का? नाही, 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 नाही. रिइनिशियलाइज होत होता. हे बघा, डायरेक्ट तुम्ही एज इक्वल टू 34 केलं असं चाललं. पण इथं व्हॅर सोबत ॲडव्हान्टेज काय? हे बघा, इथं कमेंट करण्यासाठी डबल स्लॅश वापरा. जर तुम्ही व्हॅर यूज केला, वी कॅन रिडिक्लेअर द व्हॅरिएबल. तुम्ही व्हॅरिएबल रिडिक्लेअर करू शकता. वी कॅन रिइनिशियलाइज द व्हॅरिएबल. व्हॅरिएबल रिइनिशियलाइज पण करू शकता. जर तुम्ही व्हॅर यूज केला, रिइनिशियलाइज करा, रिडिक्लेअर करा. रिइनिशियलाइज म्हणजेच काय? त्याची व्हॅल्यू अपडेट. हे बघा, फक्त असं जरी केलं तरी काय प्रॉब्लेम आहे का? नो प्रॉब्लेम. इव्हन यू राईट व्हॅर हिअर, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. कळलं सगळ्यांना? इव्हन तुम्ही जर असा व्हॅरिएबल बनवला व्हॅर नेम, याला व्हॅल्यूज दिली नाही. console.log
नेम. आय एम प्रिंटिंग हिअर नेम. कॅन यू चेक इट गाईज? याची डिफॉल्ट व्हॅल्यू ती म्हणजे अनडिफाईन तुम्हाला भेटते. म्हणजे तुम्ही त्याला एम्प्टी पण डिक्लेअर करू शकता. एवढे ॲडव्हांटेज तुम्हाला भेटतात जर तुम्ही व्हॅर यूज केला. जर मी व्हॅर यूज नाही केला तर ते पण बघा आता. याला मी कमेंट करतो सगळ्याला. इथं खाली मी व्हॅर लावतच नाहीये. आय एम नॉट युजिंग व्हॅर. आय एम नॉट युजिंग व्हॅर. ओके. याला मी थोड्या वेळासाठी कमेंट करतो. आता या एजमध्ये डिफरन्स बघा. या दोन्हीला व्हॅर लावलाय का आपण? हे लावलाय का बोला की नाही? एज 23, एज 34. नाउ इफ आय रन द कोड, कॅन यू चेक इट द आउटपुट गाईज? सिमिलर काइंड ऑफ आउटपुट. एनी एरर? नो एनी एरर. म्हणजे काय? बाय डिफॉल्ट बाय डिफॉल्ट स्कोप स्टेटमेंट इज व्हॅर ओनली. बाय डिफॉल्ट जी स्कोप स्टेटमेंट याला लावली ती व्हॅर लावली. आणखीन दोन आहेत, लेट आणि कॉन्स्ट. त्याकडे मी जातो. याला लावलंच नाही तरी पण हे वर्किंग आहे की नाही? रिडिक्लेअर पण झालं, रिइनिशियलाइज पण झालं. इथं लावलं होतं तरी पण चाललं, नाही लावलं तरी पण चाललं. म्हणजे याचा स्कोप काय? व्हॅर आहे. याचा स्कोप काय? व्हॅर. आता जर तुम्ही व्हॅरिएबल डिक्लेअर करत असाल विदाऊट व्हॅर, फक्त डिक्लेअर, हे बघा मी व्हॅर लावलंच नाही, मी नेम लिहिलं. आता बघा रे सगळे. इफ आय रन दिस, नाव वी आर गेटिंग एरर कॉल्ड नेम इज नॉट डिफाईन्ड. म्हणजे व्हॅर सोबतच व्हॅरिएबल असा डिक्लेअर करता येतो, लक्षात ठेवा. विदाऊट व्हॅर नॉट पॉसिबल. विदाऊट व्हॅर वी कॅन नॉट डिक्लेअर व्हॅरिएबल. ओनली डिक्लेअर म्हणते. हा डिक्लेअर म्हणतात त्याला. व्हॅल्यू दिली नाही. व्हॅल्यू दिल्यावर चालतं, पण न व्हॅल्यू देता नाही चालत. ठीक आहे. हा डिफरन्स सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. दुसरी गोष्ट, इफ आय से लेट्स से मी म्हटलं व्हॅर एज इज समथिंग 33 अँड आय एम प्रिंटिंग हिअर console.log एज. इथं एरर वगैरे येतं? इथं एरर दिसते का कोणाला? अहो इथं कंपाईलच होत नाही कोड. एरर कसं काय येणार आहे? कंपायलेशन आहे का इथं? आधीच मी व्हॅरिएबल इथं टाकला एज, आणि खाली काय केलंय मी? व्हॅर एज 33. खाली मी व्हॅरिएबल इनिशियलाइज करतो आणि वर व्हॅल्यू प्रिंट करतोय. नाऊ यू कॅन चेक द आउटपुट गाईज. कॅन यू चेक द आउटपुट? इट इज समथिंग अनडिफाईन्ड. तुम्ही एज प्रिंट करताय, आणि खाली त्याला इनिशियलाइज करताय. आधी प्रिंटिंग अनडिफाईनच दिसणार इंटरप्रिटरला, खाली डिफाईन केलाय. पण जर मी हे लिहिलं नाही, डायरेक्ट मी एज लिहिलं, हे बघा ह्याच्यातला फरक समजून घ्या. आता मात्र एरर आहे. कोणता? एज इज नॉट डिफाईन. म्हणजे एज डिफाईनच नाही आता. मगाशी इंटरप्रिटरला कळालं की बाबा एज खाली आहे. ठीक आहे ना? आहे, हे महत्वाचं आहे. हे बघा, अनडिफाईन. म्हणजे वरती केलं तरी चालतंय. जावात असं चालत नाही. पायथनमध्ये असं चालत नाही. इथं चालतंय. इंटरप्रिटर आपला इथं खाली बघतोय. ओके, डिफाईन केलंय. पहिल्यांदा डिफाईन केलं होतं म्हणून अनडिफाईन. जर हे डिफाईनच केलं नाही तर नेम इज नॉट डिफाईन. क्लिअरच आहे. असं पण आपण करू शकतो. पण आता मी जातो दुसऱ्या कीवर्डकडे. त्याचं नाव आहे लेट गाईज. हे बघा, व्हॅर क्लिअर झाला. लेट, हा बघा, लेट एज इक्वल टू 23. ठीक आहे. अँड आय एम प्रिंटिंग द, हा डिफरन्स लगेच क्लिअर होईल तुम्हाला. console.log एज. बघा, हा व्हॅर सारखाच वाटतोय. लिटल बिट राईट. 23 मी दिलं. झालं, प्रिंट पण झालं. ठीक आहे. आता याला डबल डिक्लेअर करतो बरं का मी. आता नीट बघा ना सगळेजण. नीट बघा सगळेजण. console.log अगेन आय एम प्रिंटिंग एज. रिडिक्लेअर केलं मी एजला. आला का एरर? ऑलरेडी डिक्लेअर. हा एरर व्हॅर मध्ये आला का? बोला. इथं आपण केलं होतं. म्हणजे वी कॅन रिडिक्लेअर द व्हॅरिएबल युझिंग व्हॅर, बट वी कॅन नॉट रिडिक्लेअर व्हॅरिएबल गाईज. हा फरक खूप महत्वाचा आहे. युझिंग लेट. लेटने तुम्ही व्हॅरिएबल रिडिक्लेअर करू शकत नाही. अपडेट करू शकता. तुम्ही जर असा व्हॅरिएबल बनवला आणि तुम्हाला वाटलं एजची व्हॅल्यू अपडेट करायची, करा. 222. हे बघा. कॅन यू चेक इट? 23 आहे. परत तुम्ही याला प्रिंट करा खाली एकदा. किती होणार आहे 23शी 222? अपडेट करू शकता. इथं तुम्ही लिहा वी कॅन अपडेट बट नॉट रिडिक्लेअर. अपडेट करू शकता. ठीक आहे. आणि दुसरा एक याचा फरक, जर मी प्रिंट केलं, सॉरी प्रिंट काय येतं रे माझ्याकडे, console.log एज
आणि मी खाली लेट बनवला. लेट इज इक्वल टू 11. हे बघा, व्हेअरमध्ये हे चाललं होतं की नाही चाललं होतं? हे चाललं होतं की. इथं बघा बरं, आला का एरर? काय एरर आला? कॅन नॉट ॲक्सेस एज बिफोर इनिशियलायझेशन. बघा, म्हणजे व्हेअरमध्ये हे चालतंय. बिफोर व्हेरिएबल इनिशियलायझेशन यू कॅन प्रिंट द एज. आउटपुट विल बी अनडिफाईन्ड इन द व्हेअर. बट इथं चालत नाही, लक्षात ठेवा. ओके, नॉट पॉसिबल टू राइट लाइक दिस. नो, नो, नो. असं इथं चालत नाही. एरर येणार. रेफरन्स एरर येतो ॲक्चुअली. इंटरव्ह्यूमध्ये विचारला जातो, कोणता एरर येतो? तर सांगा रेफरन्स एरर. व्हेअरमध्ये येतो का? इथं एरर आला होता का? पॉसिबल टू राइट लाइक दिस. इथं आउटपुट काय येतंय? आउटपुट काय येतंय? अनडिफाईन्ड. इथं काय येतंय? रेफरन्स एरर. हा फरक आहे व्हेअर आणि लेट मधला. आता हे कसे कुठे यूज करायचे मी पुढे सांगणार आहे तुम्हाला. ब्लॉक लेव्हल कोणता आहे, फंक्शनमध्ये कोणता यूज करायचा, फंक्शनच्या बाहेर कोणता यूज करायचा, ते पुढं आहे. आता सध्या हा बेसिक डिफरन्स कळायला सगळ्यांना. 3-3 पॉइंट याचे डिफरन्स आहेत. पुढं असतो तिसरा स्कोप स्टेटमेंट दॅट इज कॉन्स्ट. हा तर फायनल सारखा आहे. मी जर कॉन्स्ट म्हटलं, लेट सपोज नेम, मी म्हणलं आधी. बघा याचा विषय काय, हा तर रिडिक्लेअर होतच नाही. हे बघा, तुम्ही परत म्हणले आधी, 2-2 वेळा आधी लिहिलं तर. चला यावर प्रिंट करून बघा. हा लेट सारखाच थोडासा बिहेव करत आहे या केसमध्ये फक्त, बरं का, बाकी केसमध्ये नाही. इफ आय रन दिस, सो इट इज सेइंग व्हॉट गाईज? नेम ऑलरेडी डिक्लेअर. म्हणजे काय? याचा पॉइंट लगेच घेऊन लिहून घ्या. वी कॅन नॉट रिडिक्लेअर कॉन्स्ट व्हेरिएबल. नाही, नाही. कॉन्स्ट स्टँड्स फॉर कॉन्स्टंट. रिडिक्लेअर होत नाही. इव्हन हा रिइनिशियलाइज पण होत नाही. लेट होत होता, व्हेअर होत होता. नेम आधी आहे, मी परत नेमला काय केलं? राहुल देण्याचा प्रयत्न केला. याने चेकीट आधीचा राहुल झाला का? अशक्य आहे का हो? टाइप एरर तुम्हाला भेटेल. असाइनमेंट टू कॉन्स्टंट व्हेरिएबल अशक्य आहे. म्हणजे काय? हा फायनल आहे. एकदा आधी दिला, आधीच. जहां भी जाओगे वहां पे मुझे ही पाओगे. म्हणजे मला सांगायचं काय, की आधी विल नॉट चेंज बिकॉज कॉन्स्टंट. हा एक फरक आहे. रिडिक्लेअर होत नाही, रिइनिशियलाइज हा होत नाही. ओके. अँड इव्हन इफ यू ट्राय टू प्रिंट बिफोर इनिशियलाइज, कॅन यू चेक गाईज? इट इज पॉसिबल ऑर इनिशियलाइज खाली केला, वरती मी त्याला प्रिंट केला. इज दॅट पॉसिबल? नो. सेम रेफरन्स एरर इथं येतो जो लेटमध्ये आला होता. तर हे फरक बाई सगळ्यांनी डोसक्यात ठेवायचेत. बसले तर बघा, नाही बसले तर काय, म्हणजे विषय नाही एवढा. इंटरव्ह्यूमध्ये जावास्क्रिप्ट एवढं कव्हर केलं जाणार नाही ॲज अ जावा फुल स्टॅक डेव्हलपर. तरी विचारतात बरं का. आता तुम्ही इंटरव्ह्यूला गेले, पोझिशन असेल फ्रंट एंड डेव्हलपर, तुमचं फुल स्टॅक झालंय. तुम्ही जाणार, जाणार 100% जाणार. तुम्ही म्हणा चला मी फ्रंट एंड बी शिकलो. त्या केसमध्ये जर व्हॅकन्सी रिलेटेड टू फ्रंट एंड असेल 100% विचार. पण जर जावा डेव्हलपर म्हणून असेल तर तुम्हाला कोण विचारेल का जावास्क्रिप्टचं? मोस्ट ऑफ द क्वेश्चन सगळे जावाचे असतील, 99. एखादाच येडा असेल तर ती म्हणेल जावास्क्रिप्ट काय. पोझिशन काय? जावा डेव्हलपर. फुल स्टॅक डेव्हलपर असेल मग विचारेल भाई, व्हॉट यू नो अबाउट जावास्क्रिप्ट बिकॉज करंटली आवर प्रोजेक्ट इज गोइंग ऑन द जावास्क्रिप्ट. असू शकतो ना त्यांचा प्रोजेक्ट जावास्क्रिप्टमध्ये. किंवा त्यांचा जुना प्रोजेक्ट, त्याच्यामध्ये काही भाग प्रोजेक्ट मला जावास्क्रिप्टमध्ये केलेला असेल, तर ते तुम्हाला विचारतील. यू हर्ड अबाउट जावास्क्रिप्ट और यू हॅव एनी आयडिया अबाउट जावास्क्रिप्ट? ओके, सो लेट मी टेल मी व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लेट, कॉन्स्ट अँड व्हेअर. विचारणार, 100% विचारणार, बरोबर की. सो इट्स डिपेंड ऑन द इंटरव्ह्यू. असं नाही की तुम्ही गेले आणि विचारलं. कोणता इंटरव्ह्यू आहे? त्यांना माहीत असते फ्रंट एंड यूज करते म्हणून. फ्रंट एंड एआय यूज करून हां, माहीत असतंय. ते तर माहीतच असते, बरोबर आहे. पण हे बेसिक लेव्हलचे क्वेश्चन विचारतात. मला विचारलेले आहेत. दॅट्स व्हाय आय एम सेइंग इट. हे 100% लेट कॉन्स्ट. ओके, डॉमचे पण खूप सारे क्वेश्चन असतात. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना हे? याप्रमाणे व्हेरिएबल आपण बनवतो जावास्क्रिप्टमध्ये 3 प्रकारे. आणि बाकीचं तर तुम्हाला मी सांगेलच. हे बघा, तुम्ही याला व्हॅल्यू देऊ शकता. आयडी 111, सपोज मी नेम दिलं, याला तुम्ही नेम द्या. मी याला समथिंग जेंडर दिलं, लेट्स से मी याला कॅरेक्टर पण देऊ शकतो. देन मी याला इज मॅरिड, मी याला बुलियन व्हॅल्यू सुद्धा देऊ शकतो, समथिंग काइंड ऑफ ट्रू अँड फॉल्समध्ये. मी याला फ्लोटमध्ये सुद्धा व्हॅल्यू देऊ शकतो. पण इथं डेटा टाइप द्यायची गरज नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. हाईट समथिंग 5.5.
पण सो तुम्ही याला व्हेअर लेट काहीच लावत नाही. काहीच लावलं नसल्यावर काय असतं हे? बोला की व्हेअर असतं व्हेअर. काहीच लावलं नाही म्हणजे बाय डिफॉल्ट व्हेअर असते स्कोप स्टेटमेंट. हाईट, देन आणखीन कुठला डेटा टाइप राहिला? ठीक आहे. एवढे एवढे मेन डेटा टाइप याच्यामध्ये आहेत. प्रिमिटिव्हचा जर मी विचार केला हां, हा पण डेटा टाइप आहे बरं का. इफ यू राइट समथिंग एक्स, मी याला दिलं अनडिफाईन्ड. असं पण देऊ शकता तुम्ही. यू कॅन गिव्ह समथिंग लेट्स सपोज मी म्हणलं इथं मी याला नल दिलं. असं पण देऊ शकता तुम्ही. हे सुद्धा डेटा टाइप आहे त्याच्यामध्ये. इव्हन यू कॅन पास समथिंग लेट्स सपोज मी इथं दिलं फन. मी याला दिलं फंक्शन फंक्शन समथिंग काइंड ऑफ दिस गाइस. हे बघा. तुम्ही असं पण देऊ शकता. फंक्शन सुद्धा देऊ शकता व्हेरिएबल. ओके. आता याचे टाइप चेक करायचे मला. सर ठीक आहे टाइप नाही आपण देत पण जावास्क्रिप्ट तर इंटरनली चेक करत असेल ना, तर तो चेक कसा करायचा? console.log लिहायचं. इथं लिहायचं टाइप ऑफ नावाचा आपल्याकडे एक फंक्शन आहे. याच्यामध्ये लिहा आयडी. आयडीचा टाइप लगेच तुमच्या डोळ्यासमोर येणार आहे. हे बघा. न्यू टर्मिनल, नोड व्हेरिएबल्स. याच्यातच डेटा टाइप मी कव्हर करतो. हे बघा नंबर. नंबर नावाचा डेटा टाइप या पूर्ण व्हॅल्यूला इव्हन पॉइंट व्हॅल्यूला सुद्धा नंबरच आहे. हाईट जरी मी चेक केली ना, इथं फ्लोट वगैरे तसलं काय नाही बरं का. इफ यू चेक हाईट, इट इज ऑल्सो नंबर गाइस. तुम्हाला समजत नसेल असं लिहा. आयडी, टाइप ऑफ आयडी असं म्हणा. टाइप ऑफ आयडी. आयडीचा टाइप काय? परत इथं लिहा टाइप ऑफ. आता एवढं समजत असेल होय? का नाही समजत? सर काय सांगायचं तुम्हाला? काय सिच्युएशन आहे? कुठल्या सिच्युएशनमध्ये मी आहे? मला असं लिहून दाखवा बरं म्हणजे मला कळेल कशाचा टाइप काय? टाइप ऑफ आयडी नंबर. टाइप ऑफ आयडी नंबर. इथून नाही कळत आम्हाला. हे लिहिल्यावर आम्हाला कळतं. भारी वाटतं. ॲज अ बिगिनर आहे. बरोबर की नाही? बिगिनर मला रिलेट करत असते. पण आहे का कोणी इथं बिगिनर? सगळेच बिगिनर? टाइप ऑफ नेम गाईज. नेमचा टाइप काय येतोय बघ. टाइप ऑफ नेम. ऑब्विसली स्ट्रिंग गाईज. कॅन यू चेक इट? स्ट्रिंग. इव्हन तुम्ही सिंगल कोडमध्ये दिले ना जेंडर, त्याचा पण स्ट्रिंगच आहे. आय विल कॉपी दिस. टाइप ऑफ जेंडर आणि त्याच्यातल्या जेंडर. याचा पण स्ट्रिंगच आहे. सिंगल कोड द्या, डबल कोड द्या, स्ट्रिंगच. नंबर द्या, पॉइंटिंग व्हॅल्यू द्या, नंबरच येणार आहे. इंटिजर नाही येणार, नंबरच. ओके. देन ट्रू याचा बुलियन येणार आहे. इफ आय रेड टाइप ऑफ इज मॅरिड, इज मॅरिड. इथं पण लिहा इज मॅरिड, इज मॅरिड. ओके. इव्हन मी इथं ब्रॅकेट पण नाही लावलंय बघा. ब्रॅकेट लावलं काय नाही लावलं काय ते मनानच ब्रॅकेट निघूनच चाललंय बघ. इव्हन इफ यू राईट ब्रॅकेट ऑल्सो इट्स फाईन. ओके. इफ आय रन दिस बुलियन. ब्रॅकेट लावलं नाही लाव, मी सेव्ह जसं करतोय ते निघून जाते ॲटोमॅटिक. काय विषय नाही, लावा नाही लावा चालतंय. ठीक आहे. पुढं बघा. अनडिफाईन्ड एक्सचा टाईप बघा ना, हा खूप महत्वाचा आहे. टाइप ऑफ एक्स गाईज. इफ आय चेक द टाइप ऑफ एक्स, इट इज समथिंग अनडिफाईन्ड. व्हॅल्यू अनडिफाईन्ड दिली, टाईप पण अनडिफाईन्ड. ओके. आयचा टाईप बघा, याचा माइट बी ऑब्जेक्टिव्ह. सो वाटतंय मला टाइप ऑफ आय इट इज समथिंग ऑब्जेक्ट टाइप गाईज. ओके. नल व्हॅल्यूचा टाइप ऑब्जेक्ट असतो. ठीक आहे. या फंक्शनचा टाइप फंक्शनच असतो. फनचा टाइप जर तुम्ही चेक केला, टाइप ऑफ फन, याचा टाइप काय असतो? फंक्शन. फंक्शन नावाचा टाइप आहे. फंक्शन हे झाले बेसिक डेटा टाइप. जर तुम्ही पुढे अशा व्हॅल्यू असाइन केल्या, मी म्हणलं लेट सपोज नंबर्स, तुम्ही असा ॲरे दिला, असे नंबर्स दिले. याचा टाइप ऑब्जेक्ट येतो. ह्याला तुम्ही ॲरे म्हणता बरोबर. तर आम्ही म्हणतो, तुम्ही नाही का म्हणत? मी पण म्हणतो टाइप ऑफ नंबर्स. पण हा ॲरे थोडा वेगळा आहे बरं. आपला ॲरे सिमिलर टाइपचा डेटा स्टोअर करत होता. हे बघा टाइप ऑफ नंबर ऑब्जेक्ट. याच्यात कुठल्याही टाइपचा डेटा स्टोअर. काय बोलताय सर? हो. तुम्ही याच्यात का म्हणजे काही स्टोअर करू शकता. हे बघा. मी याच्यात राम पण स्टोअर करू शकतो. मी याच्यात हे पण स्टोअर करू शकतो. मी याच्यामध्ये बुलियन पण स्टोअर म्हणजे डिफरंट टाइपचा डेटा. इव्हन मला जर वाटलं फंक्शन स्टोअर करा, मी फंक्शन पण स्टोअर करू शकतो. फंक्शन आय कॅन स्टोअर फंक्शन ऑल्सो इनसाइड. हे बघा. फंक्शन पण जातं याच्यामध्ये. इव्हन इफ आय वॉन्ट अनॉनिमस फंक्शन, आय कॅन स्टोअर अनॉनिमस फंक्शन लाईक दिस.
हे पुढे एरो फंक्शन मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि ह्याला जर प्रिंट केलं तर मला हे कसं दिसेल बघायचं का? प्रिंट सॉरी console.log नंबर्स हे असं दिसतंय बघा. हे बघ. वरती प्रिंट झालं असणार हे बघा. फंक्शन एनोनिमस. हे जे फंक्शन आहे एनोनिमस हे पण एनोनिमसच आहे. हे बघा बाकीचा डेटा आला की नाही 10, 20, 30, राम 5.5 ॲरे प्रिंट झाला. क्लिअर आहे का? सो दिस इज ॲरे बट याचा टाइप ऑब्जेक्ट असतो. ठीक आहे. इव्हन तुम्ही जर डेटा असा दिला लेट्स से स्टुडंट इज डिअर कर्ली ब्रॅकेट इथं दिला तुम्ही. कर्ली ब्रॅकेटमध्ये जर तुम्ही लिहिलं आयडी कोलन 111 देन तुम्ही म्हणले नेम कोलन राम हे समथिंग आपल्याला याच्यासारखं दिसत आहे. मॅप हॅश मॅप सारखं की व्हॅल्यू याचा टाईप काय असतो बघा कन्सोल डॉटला टाईप ऑफ स्टुडंट ऑब्जेक्टच असतो. काही टेन्शन नाही ऑब्जेक्टच असतोय बघा. स्टुडंटचा पण ऑब्जेक्ट. क्लिअर सांगा ॲरे द्या असं द्या काय द्या हे नेस्टेड जरी बनवला ॲरे नेस्टेड काही करा ते पुढे मी सांगेलच ऑब्जेक्टच असतो. तर एवढे काही डेटा टाईप आपल्याकडे आहेत लक्षात ठेवा. नंबर स्ट्रिंग बुलियन अनडिफाईन ऑब्जेक्ट फंक्शन या दॅट्स इट काही दॅट्स इट. एवढे काही डेटा टाईप्स आपल्याकडे आहेत. ठीक आहे. ओके ठीक आहे मला वाटतं आजसाठी लई आहे. ठीक आहे याची प्रॅक्टिस करा सगळेजण. पॉईंट्स वगैरे काढून घ्या स्वतःच्या हँड रिटन नोट्सने. ठीक आहे. मला नोट्स मागू नका. हो सर कशामुळं मागणार आम्ही नोट्स. स्वतः हाताने काढा म्हणजे प्रॅक्टिस होईल हो तुमच्या डोक्यातून जाईल नाही तर असं थोडी डोक्यात जाणार आहे. हे जावास्क्रिप्ट आहे काय? बरोबर की नाही? याचा यूज काय? परत जावास्क्रिप्ट कशाप्रकारे यूज केली जाते? हँड रिटन नोट्स काढायचा प्रयत्न करा. जेणेकरून तुम्हाला क्लिअर होईल. उद्या मी तुम्हाला याच्यातले ऑपरेटर सांगेन. कंट्रोल स्टेटमेंट इफ एल्स एल्स इफ ते कसं यूज करायचं? सगळं सेमच असणार आहे ऑब्व्हियसली ओके. ते सांगेन आणि मी मेन टॉपिककडे वळेल त्याचं नाव असेल फंक्शन. क्लिअर आहे सगळ्यांना? चालतंय का मग? थांबायचं का आज? कोणाला काय क्वेशन याच्यामध्ये?